की लोकांना शेवकांना दुःखातून दूर करणारे, अंधश्रद्धा आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करणारे असे महान व्यक्तिमत्व महान तेगी बाबा जुमदेवजी यांची जयंती आपण का म्हणून साजरी करतो? त्यांच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये असं काय फरक आहे की बाबा शरीर रूपाने गेल्यानंतर सुद्धा दरवर्षी आजही आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. त्यांच्या कार्यामुळे, त्यांच्या त्यागामुळे शेवकांनी त्यांना महान त्यागी ही पदवी दिली. ही पदवी सर्वांनाच मिळत नाही. त्याचे कारण असं आहे, प्रास्ताविकेमध्ये सचिनदादा हाडगे यांनी सांगितलं बाबांच्या जीवनावर की त्यांच्या परिवारावर कशा प्रकारचं दुःख होतं, त्यांचे परिवार कशा प्रकारे संकटामध्ये होते आणि अशा परिस्थितीमध्ये बाबा जुमदेवजींनी काय केलं. बहुतेक कमी शेवकांना माहिती आहे बाबा जुमदेवजींच्या परिवारावर भूताटकी होती. त्यांच्या भावांच्या परिवारामध्ये आणि त्यांच्या परिवारामध्ये सुद्धा जे मुलं जन्माला येत होते ते भूताटकीमुळे मरण पावत होते. बाबा जुमदेवजींना सुद्धा 3 मुले होती. मोठ्याचे नाव, पहिला मुलगा सुभाष, दुसरी एक मुलगी होती तिचे नाव गंगा आणि तिसरे महादेव डॉक्टर मनोहर ठुबरीकर. तर पहिले 2 मुलं भूताटकीमुळे मरण पावले आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या परिवारातील संकट दूर झालं नाही. आणि आपल्या परिवारातील भूताटकी जे दुःख होतं ते दूर होण्यासाठी बाबा जुमदेवजी अशा परमेश्वराच्या शोधामध्ये होते की जे सर्व प्रकारचे दुःख दूर करतील. अशा वेळेस ते परमेश्वराला योग मागत होते. बाबा हनुमानजी चालीसा बाबा जुमदेवजी दिवसातून 3 वेळा म्हणत होते. तरी पण त्यांच्या परिवारावरचं दुःख दूर झालेलं नव्हतं. आणि अशा वेळेस काहीतरी पर्याय निघेल या उद्देशाने बाबा जुमदेवजी जेव्हा त्या शोधामध्ये निघाले त्याच वेळेस परमेश्वरी कृपेनं अचानक त्यांच्या घरी कधीही न येणारी व्यक्ती, आपल्या मोहल्याची व्यक्ती होती, त्यांचं नाव होतं आत्माराम सांगडीकर. ही व्यक्ती सोनूताई देशमुख यांनी सांगितलं कोणी संन्याशाने त्यांनी मंत्र दिला. ते संन्यासी नव्हते. आपण जे बोलतो तेच लोकांमध्ये जातं म्हणून चुका करू नये. एक साधारण व्यक्ती होते. त्यांचे जे वडील होते ते संन्यासाचे मित्र होते आणि त्या संन्यासाचा जो मंत्र होता तो त्यांच्या वडिलांना मिळाला. ते संन्यासी मरण पावल्यानंतर आणि ते संपूर्ण गातात संपूर्ण मंत्र त्याचे वडील गेल्यानंतर आत्मारामजी सांगडीकर यांच्याकडे आला. आणि अशा वेळेस ते आत्मारामजी सांगडीकर बाबा जुमदेवजींच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही कुठे जाता. बाबांनी आपली संपूर्ण हकीकत त्यांना सांगितली की माझ्या परिवारावर अशा प्रकारचं दुःख आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं आत्मारामजींनी की माझ्याकडे एका संन्यासाचा मंत्र आहे ज्याच्यामुळे सर्व प्रकारचे दुःख दूर होऊ शकतात. परंतु हा मंत्राची विधी खूप कठीण आहे. ज्या व्यक्तींनी ही विधी करण्याचा प्रयत्न केला ते काही मरण पावलेत, काही आंधळे झालेत, काही बिमार झालेत, काही बहिरे झालेत, काही लंगडे झालेत. कोणाही आजपर्यंत हा विधी पूर्ण करू शकलेला नाही. परंतु बाबा जुमदेवजी ही फार दृढ निश्चयी आणि त्यागी व्यक्ती होते. जेव्हा तो मंत्र त्यांना मिळाला त्यावेळेस बाबा जुमदेवजींनी विचार केला की ह्या मंत्रामुळे, ह्या विधीमुळे जर माझ्या संपूर्ण परिवाराचं दुःख दूर होणार असेल तर हे विधी मी करणार असा निश्चय त्यांनी केला. आणि तो विधी आपल्या संपूर्ण भावासमोर ठेवला आणि भावांना सांगितलं की हा अशा प्रकारचा विधी आहे. हा विधी जर आपण कोणीतरी पूर्ण केला तर त्या विधीमुळे आपल्या संपूर्ण परिवारावरचं दुःख दूर होऊ शकतं.
आणि त्यासोबत हे सांगितलं की हा विधी आजपर्यंत कोणी पूर्ण केलेला नाही आणि ज्याने कोणी प्रयत्न केला आहे ते दुःखी झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. पण ही गोष्ट ऐकून त्यांच्या भावापैकी आजभाऊ होते, बाबा जुमदेवीला पकडून मरणाची भीती सांगितल्यामुळे कोणीही तो विधी करायला तयार झालेला नाही. अशा वेळेस बाबा जुमदेवींचा त्याग बघा. जेव्हा एकही भाव तयार झाला नाही तेव्हा स्वतः बाबा जुमदेवजींनी निश्चय केला की ठीक आहे, तुम्ही नाही करा, परंतु माझ्या परिवाराच्या सुखासाठी हा विधी मी करायला तयार आहे. अशा वेळेस जर मला मरण आलं तर माझ्या परिवाराचा सांभाळ तुम्ही करा. म्हणजे स्वतःच्या भावांच्या कुटुंबाच्या परिवारासाठी बाबा जुमदेवजी मराला सुद्धा तयार झाले. हा महान त्याग त्यांचा बाबा जुमदेवजीचा आहे. स्वतःच्या परिवारासाठी तर कोणीही काही करतं, परंतु बाबा जुमदेवजी आपल्या भावांच्या परिवारासाठी मरायला तयार झाले. हा फरक आहे बाबा जुमदेवजीच्या जीवनामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये. आणि जेव्हा विधीची सुरुवात केली, निश्चय केला, तेव्हा बाबा जुमदेवजी घरी नाही केला. आज आपल्या सेवकांना सर्वांना शिकवलं की परमेश्वरा मंदिरात नाही, परमेश्वरा तुमच्या जवळ आहे. परंतु सुरुवातीला या गोष्टीचं ज्ञान बाबा जुमदेवजींना नव्हतं. त्यांच्या घराजवळ जे मंदिर होतं त्या मंदिरामध्ये पहाटेला उठून 4 वाजता उठून बाबा जुमदेवजी हनुमानजीच्या मंदिरामध्ये प्रदर्शन घालायचे, पाण्याने त्या मूर्तीची आंघोळ करायचे आणि तिथून त्यांनी विधीची सुरुवात केली. आणि जेव्हा 21 दिवस संपले विधीचे, त्यावेळेस बाबांच्या मोठ्या बंधूंची मुलगी नारायणरावांची मुलगी, तिच्या अंगावर संपूर्ण फोडे आले आणि ती स्थिती बघून बाबा जुमदेवजींचे बंधू नारायणरावजी बाबा जुमदेवकडे आले. हे जुम्मन म्हणे, तुझे विधी करतोस, परंतु माझ्या मुलीवर जे संकट आलं, त्या संपूर्ण अंगावर इतके फोडे होते की त्याला मुंग्या लागल्या होत्या आणि संपूर्ण रक्त त्या मुलीच्या अंगावर होतं. हे म्हणे परमेश्वराला सांगून तू दूर कर. तेव्हा बाबा जुमदेवजी भावाला म्हणाले की भाऊरे म्हणे, याच्यात मला काहीही समजत नाही. परमेश्वर काय आहे, कशाने हे दूर होते, याच्यात तुम्हाला काहीही समजत नाही. तू बघ तुला काय करायचं. जर परमेश्वर नसेल तर म्हणे आपल्या परिवाराचे संकट आलं ते जर दूर होत नसेल तर परमेश्वरी विधी करण्याचा अर्थ काय. तेव्हा बाबा जुमदेवजींनी काही समजत नव्हतं, त्यांना परमेश्वराबद्दल परिचयही नव्हता. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा 22व्या दिवशी बाबा जुमदेवजी पुन्हा त्या मंदिरात गेले हनुमानजीच्या आणि तिथं परमेश्वराला विनंती केली, हे बाबा हनुमानजी, एक तर तू मला स्वतःमध्ये विलीन कर. म्हणजे स्वतः बाबा जुमदेवजी त्या मुलीसाठी मरायला तयार झाले. हा एवढा मोठा त्याग कोणी कोणासाठी मरायला तयार होत नाही. एकतर मला स्वतःमध्ये विलीन कर किंवा ह्या मुलीच्या दुःख जे आहे ते दूर कर, ते एवढेच बोलले आणि घरी आले. आणि दुसऱ्या दिवशी ती मुलगी, त्या मुलीच्या अंगावर संपूर्ण रक्त वाहत होतो, मुंग्या लागलेल्या होत्या, ती संपूर्ण तिचं दुःख दूर झाला आणि ती मुलगी हसत खेळत बाबांच्या समोर होती. हा पहिला परमेश्वरी शक्तीचा परिचय 22व्या दिवशी बाबा जुमदेवजींना मिळाला. आणि तेव्हा त्यांना वाटलं खरंच परमेश्वर आहे, जो आमचा हाकेला उभा राहतो आणि आमच्यातलं दुःख दूर करतो. पहिल्या वेळेस बाबा जुमदेवजी परिवारासाठी, भावांच्या परिवारासाठी मरायला तयार झाले. आणि दुसऱ्या वेळेस भावाच्या मुलीसाठी परमेश्वराला सांगितलं की मला एकटं संपवून टाक, या मुलीचं दुःख दूर कर. हा एवढा महान त्याग आहे बाबा जुमदेवजीचा, म्हणून बाबा जुमदेवजी महान झाले. आणि त्यानंतर 41 दिवसाची विधी संपल्यानंतर बाबा जुमदेवजी सामर्थ्याची विधी आहे त्या सांगडीकरला विचारलं की काल हवन केले 7 दिवस 21 हवन. आणि त्यानंतर एक दिवस एका परमेश्वराची प्राप्ती झाली. आणि प्राप्ती झाल्यानंतर त्यांच्या परिवाराचं दुःख संपूर्ण दूर झालं. एवढंच नाही, बाबा जुमदेवजींनी
परमेश्वराची जी प्राप्ती आहे, परमेश्वराची शक्ती आहे, ती स्वतःपुरती न ठेवता आपल्या भारतामध्ये जेवढे काही दुःखी पटकी लोक आहेत त्या सर्वांपर्यंत फुकटात वाटून दिली. आणि वाटून दिल्यानंतर दुःखी कष्टी लोकांचं जीवन उंचावण्यासाठी बाबा जुमलेजींनी मानव धर्माची स्थापना केली. तर मानव धर्म म्हणजे काय? माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागविणे हे शिकविणारा धर्म म्हणजे मानव धर्म. माणूस कसा असावा, माणसाने माणसाशी कशा प्रकारे वागावे, तो धर्म बाबा जुमलेजींनी आपल्याला शिकविला. आणि एवढंच नाही, तर बाबांच्या घरी जेव्हा शेवटांची गर्दी वाढली, बाबा जुमलेजींना जेवण करायला सुद्धा वेळ मिळत नव्हती. एवढे लोक त्यांच्या घरी राहायचे. त्या त्रासातून विचार करून बाबा जुमलेजींनी परमात्मा सेवक मंडळाची स्थापना केली 1969 ला. मग आता बाबांच्या घरी जागा होत नव्हती, तेव्हा मग सेवकांची व्यवस्था कशी करावी? तर वर्धमान नगरला 20,000 स्क्वेअर फीटची जागा घेतली लीजवर आणि तिथं भवन बांधण्याचं ठरवलं. बाबा जुमलेजी एवढे गरीब की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची धन दौलत नव्हती, कोणत्याही प्रकारची नोकरी नव्हती, कोणत्याही प्रकारचं बँक बॅलन्स नव्हतं. मग सेवकासाठी भवन कसं बांधायचं, त्यासाठी बाबा जुमलेजी गावोगावी स्वखर्चाने गेले. आणि सेवकांना विनंती करून 500 रुपये फंड अनुदान, कोणी 200 रुपये, कोणी 1000 रुपये अशा प्रकारचे अनुदान गोळा करून एवढं मोठं भवन बांधलं. आणि त्या भवनाला नाव दिलं परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ मानव मंदिर. स्वतःच्या परिवाराचं नाव नाही दिलं, स्वतःच्या मुलाचं नाव नाही दिलं, तर सेवकांना परमात्मा एक सेवक मंडळ मानव धर्म हे नाव त्या भवनाला दिलं. एवढा मोठा त्याग बाबा जुमलेजींनी आमच्या सर्व सेवकांसाठी केला. एवढंच नाही, तर जे गोरगरीब आपले सेवक आहेत त्यांचे जीवन उंचावण्यासाठी भंडारगोळे या गावी दूध डेअरीची स्थापना केली. जिथे सेवकांना दुधाला चांगला भाव मिळाला आणि त्या माध्यमातून दुःखी कष्टी गरीब सेवकांचे जीवन उंचावण्यात आलं. एवढंच नाही, तर त्यानंतर सेवकांना पैशाची अडचण भासू नये म्हणून बाबा जुमलेजींनी परमात्मा एक बँकेची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस 1975 ला बँकेची स्थापना केली.